असे कागद आहेत, आपले पुरावे आहेत आपल्याकडे, तसे कागदोपत्री पुरावे घेऊन येते. आमच्यावरती केसेस कशा झाल्या, खोट्या, आम्ही का सांगतो की आमच्या खोट्या केसेस कशा झाल्या, आणि हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनीच करायला लावल्या. आमच्याकडे पुरावे आहेत ना त्याचे. कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, संसार अस्तव्यस्त. 3 वर्ष झालं आम्ही बाहेर आहे. घरात म्हणजे सासू एकीकड, मुलं एकीकड, मी एकीकड, सासऱ्यांचे हे सर्व ह्याच्यात सासऱ्यांचा बळी गेला. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी एका अशा ठिकाणी आलोय की ज्या ठिकाणी म्हणजे जणू काही जंगलराज आहे. या जंगलराजचा मी स्वतःही अनुभव घेतलेला आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण, मान, खटाव हा जो परिसर आहे तो भाजपच्या जे काही आधुनिक त्यांचं राजकारण सुरू आहे, विचित्र राजकारण सुरू आहे, दंडेलशाहीचं राजकारण सुरू आहे, तर त्याचा परिणाम गोरगरीब सामान्य लोकांना सहन करावा लागतो. तर फलटणची घटना आपण सर्वजण, अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश बघतोय. आणि जे संपदा मुंडे आहे, जी भगिनी आहे, तिची आत्महत्या झाली आणि त्यानंतर अनेक लोक पुढे आलेली आहेत. त्यापैकीच आगवणे कुटुंबीय आहेत. आगवणे कुटुंबियांना मी म्हणजे त्या आता मीडियात यायच्या पूर्वी मी छोटासा न्याय द्यायचा त्यांना प्रयत्न केला होता. त्यांच्यावर एक व्हिडिओ बनवलेला होता. इलेक्शन काळात सुद्धा एक मी उल्लेख केला होता काही व्हिडिओमध्ये. परंतु प्रत्यक्ष भेटण्याचा योग आज येतोय. जयश्री आगवणे, ज्या दिगंबर आगवणे यांच्या पत्नी आहेत. दिगंबर आगवणे जेलमध्ये आहेत आणि दिगंबर आगवणेंसाठी जयश्री आगवणे बाहेरून लढाई लढतायत. म्हणजे न्यायालयाची लढाई लढतायत. त्याच्यानंतर इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधींचे जे काही बगलबच्चे आहेत, त्यांच्या आरोपांना, त्यांच्या त्रासालाही त्या लढाई लढतायत. त्यांच्या मुलीही लढतायत. आणि आता संपदा मुंडेंच्या प्रकरणानंतर त्यांना सुषमा अंधारे असतील, मेहबूब शेख असतील, यांची चांगली साथ मिळालेली आहे. तर या पार्श्वभूमीवर मी जयश्री आगवणे यांना भेटायला फलटणमध्ये आलेलो आहे. जिथं मगाशी उल्लेख केला जसं की जिथं जंगलराज आहे, त्या जंगलराजमध्ये भेटायला आलेलो आहे, गुपचूप भेटायला आलेलो आहे. तर पहिल्यांदा जयश्रीताई, तुमचं लय भारीमध्ये स्वागत. मला पहिल्यांदा हे सांगा की ही जी लढाई आहे, मी स्वतः 25 वर्ष पत्रकारितेत आहे. मलाही इथल्या आजूबाजूच्या जंगलराजमधले जे मस्तीखोर लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी मी लढत देतोय. तर किती त्रास असतो हे मला माहित आहे. तुम्ही तर एक महिला आहात, तर तुम्हाला एवढं बळ कुठून येतंय ही लढाई लढायची? नमस्कार, मी जयश्री दिगंबर आगवणे. बळ म्हणजे आता आपल्याला आपण सत्याने आहे, आपण सत्याची लढाई लढतोय. त्याच्यामुळं हार हा प्रकार मान्यच नाही मला. त्याच्यामुळं ही लढाई लढत राहिलो. आणि किती केस करणार आहेत? 22 केस तर ऑलरेडी केलेत त्यांनी. 24 केसेस केलेत. 24 आणखीन किती करणार आहेत? त्यांच्याकडे तेवढाच पर्याय आहे, केसेस करणे, फलटणच्या जनतेपासून लांब ठेवणं. परत कुटुंब माझ्या विरोधात गेला म्हणून मी पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं. मग ते समोरच्याला म्हणजे अशी एक केस झाली होती की 50 लाखाच्या खंडणीत अनोळखी नावं टाकली होती. आणि त्याच्यात अनोळखीमध्ये माझे दीर मदत करत होते, सेशन कोर्टात वगैरे जात होते ना. मग बघा, दिगंबर आगवणेला घरातला त्याचा भाऊ बी मदत करतोय, तर त्याला मी आतमध्ये टाकलं. असं एवढ्यापर्यंत आम्ही त्रास काढलेला आहे. त्यांना वर्षभर आतमध्ये राहावं लागलं आमच्यामुळं. सगळ्यांना, खूप कार्यकर्त्यांना, 2-3 कार्यकर्त्यांना त्यांनी दिगंबर आगवणेंची शोध सोडा, मी तुम्हाला ह्याच्यातून बाहेर काढतो, बरेचसे हे केलं. आणि त्याच्यामुळं मुलांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर केसेस, मोक्का, ईडी, खंडणी अशा गुन्हे दाखल केले आणि त्यांनाही आतमध्ये वर्ष राहावं लागलं. आम्ही ठरवलंच होतं की आपल्या बरोबर अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो, अन्याय करणारा गुन्हेगार नसतो. म्हणून ही लढाई आम्ही जिद्दीने, आणि आपली न्यायाची लढाई आहे. आपल्याला न्यायदेवतेवरती विश्वास आहे. त्याच्यामुळे आम्ही हे सगळ्या ह्याला तोंड देत गेलो. तुम्ही आता म्हणालात की अनेक जणांना जेलमध्ये राहावं लागलं. म्हणजे आता दिगंबर आगवणे जेलमध्ये आहेत, त्यांना किती 2.5 वर्ष झाली? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाली. आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या अन्य लोकांना असे किती जण आहेत, त्यांची नावही सांगा की ज्यांना जेलमध्ये जावं लागलं?
त्यांचे कार्यकर्ते ज्या दिवशी 9 ऑगस्टला अरेस्ट झाली त्या दिवशी आदिनाथ मोटे, नितीन करे, सागर गायकवाड, माझी भाऊजाई आसन, स्नेहल बनसोडे, आम्ही दोघी नाही आतमध्ये गेलो. आम्हाला इंटरिम बेलवरती आम्ही बाहेर राहिलो. आमच्या जीवाचा आम्ही बचाव केला आणि कोर्टाकडून आम्हाला म्हणजे सगळ्या केसमध्ये इंटरिम बेल आहेत आणि त्या साहेबांचे पण सगळे बेलमध्ये जामीन झाले. आता MCO एक राहिलेला आहे फक्त. आता मला हे सांगा की तुमच्या मुलींनाही फार त्रास सहन करावा लागला, म्हणजे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तर ज्या वयामध्ये मुलं शिक्षण घेतात, त्यांच्या करिअरच्या वाटा ते न्याहाळत असतात, त्या वयामध्ये त्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागला, त्याविषयी सांगा मला. कसं झालं, आम्हाला एकतर साहेबांचं आमचं छोटंसं कुटुंब आहे आणि साहेबांचाच आधार होता सगळ्या मुलांनाही, आम्हाला सगळ्या कुटुंबाला. घरातले खूप लोक साधे आहेत. मग त्यांना 9 ऑगस्ट 2022ला अरेस्ट झाल्यानंतर आधारच कोणाचा राहिला नाही. सासरे माझे खूप आजारी होते, मरणाच्या दारात होते, सासूबाई वयस्कर, मुलांनी कोणाकडं, आणि नुकतीच मुलींनी 12वीची एक्झाम दिली होती आणि मुलांनी 10वीची एक्झाम दिलेली आणि मधोजी कॉलेजवरती ऍडमिशन घेतले होते. पण ते कॉलेजलाही 3 वर्ष जाऊ शकले नाहीत. त्यांना कॉलेजलाही जाता आलं नाही. एवढं दहशतीचं वातावरण होतं की दिगंबर आगवणेंना त्याच्या कुटुंबाबरोबर जो कोण बोलेन, जो कोण मदत करेन, लगे त्याला रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे कार्यकर्ते दबाव टाकायचे, लगेच त्याच्यापर्यंत पोहोचून तू हे करतोय का, तुला मग तुझ्यावर केस होईल, तुला आतमध्ये टाकलं जाईल, तुला जामीन मिळवून देणार नाही. हे षडयंत्र 3 वर्ष झालं चालू आहे. 3 वर्ष आम्ही ह्या त्रासातून जातोय. मग हे मुलींच्या समोर घडत होतं. त्यांचे कार्यकर्ते म्हणजे जो साहेब होते तोपर्यंत कोणाचं डेअरिंग नव्हतं उमरेच्या आतमध्ये यायचं, पण साहेबांना अरेस्ट झाल्यानंतर लोक आतमध्ये येऊ लागली, घरात किचन पर्यंत पोहोचू लागली. त्याच्यामुळे मुलांना आधारच नाही राहिला. मग डॉक्टर आपल्या पीडित महिलेचे वाटेकरी होण्यापेक्षा मुलींनी आपल्या सुरक्षतेचा विचार करून औषध घेणं पसंत केलं. मॅडम, आपला हा जो महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथं महिलांचा प्रचंड आदर केला जातो. म्हणजे शिवाजी महाराजांची अनेक उदाहरणं आहेत. शिवाजी महाराजांची एक पत्नी इथल्या होत्या, म्हणजे संभाजी महाराजांच्या आई इथल्या होत्या फलटणच्या. याच फलटणमध्ये इथलेच काही लोक तुमच्यावर गलिच्छ भाषेत म्हणजे तुमच्याविषयी बोलले. तुम्ही समजा दुसरं लग्न केलं, हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि त्याला कायद्याचा आधार आहे. म्हणजे कायदा सांगतो की एखाद्याला जर पुनर्विवाह करायचा असेल तर तो ती व्यक्ती करू शकते, पुरुष असेल किंवा विशेषतः महिलांच्या बाबतीत तर कायदे फारच चांगले आहेत. असं असताना कुणीतरी शहा नावाचा, आता त्याच्या आडनावरून तर मला वाटत नाही की तो हे इथल्या मराठी मातीतला असेल, तो कुठून तरी त्याचे पूर्वज आले असतील गुजरातमधनं वगैरे व्यापार करायला येतं. तर ते मला अतिशय म्हणजे राग आला खरं तर, की हा माणूस तुमच्याविषयी, तुमच्या चारित्र्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोलतो आणि कुठलाही मराठी माणूस जी त्याला हे म्हणजे आवडणार नाही. तुमचा समजा घरगुती काय प्रॉब्लेम असेल तर कुटुंबातले लोक बघून घेतील, परंतु हा शहा गुजराती तुमच्यावर कसं काय असं खालच्या पातळीला जाऊन बोलला, आणि ज्यावेळी तुम्ही ते ऐकलं त्यावेळी तुम्हाला काय वाटलं, आणि त्यावर तुम्ही कायदेशीर, कारण कायदा तुमच्या बाजूने आहे, तर तुम्ही कायदेशीर काही ऍक्शन घेणार आहात का? काय झालं, 2000 ते सांगतात ते बरोबर आहे. 2001 साली लग्न झालेलं. माझ्या वडिलांनी 1 एकर विकून लग्न केलेलं आणि असं काही म्हणजे कोणाला हे करण्यासारखं अजिबात नव्हतं, फसवण्याचं वगैरे काय. खूप त्रास काढलाय 10 वर्ष. 10 वर्षांनी 9 वर्ष तिकडं हे केलं राहिलेली. पण त्या लोकांनी खूप त्रास दिला. म्हणजे ते म्हणतात ना मुलींच्या बाबतीत पहिलं आता सुद्धा चालू आहे ते की संसार काही जाठ प्रकरण, ते आम्ही त्यावेळेस माझ्या भावाने नोटरी वगैरे काही करून घेतलेले आहेत. त्याच्याविषयी मला जायचंच नाही. आणि ज्या कुटुंबाशी माझा 15-16 वर्ष काही संबंध नाही, ते जर आता बोलत असतील तर ते एवढे दिवस झोपले होते का?
बरोबर ना. आणि 15-16 वर्ष आम्ही कोणाबरोबर आहे, दिगंबर आगवणे कोणाबरोबर काम करतात, मी कोणाबरोबर काम करते. आज त्यांना त्यांचा म्हणजे आमचा पैसा चालतो त्यांना खर्च करण्या, म्हणजे त्यांच्या कुठला कार्यक्रम असेल काय असेल तर माझे दिगंबर आगवणेंचं सगळे पणाला लावत होते. आज त्यांनी कुठलाही विचार स्वतःच्या संसाराचा अजिबात विचार केलेला नाही. त्यावेळेस त्यांना दिगंबर आगवणे चालत होते. आता त्यांच्याकडे कागदोपत्री काही पुरावा नाही, कुठलंच काही. मी काय म्हणते त्यांना की तुम्ही मला म्हणजे तुम्ही कुठेही गजानन चौकात कुठेही बोलवा, भेट कागदोपत्री कागदपत्र घेऊन बोलवा, मी प्रत्येक कागद घेऊन येते. जे की असे कागद आहेत आपले, पुरावे आहेत आपल्याकडे, तसे कागदोपत्री पुरावे घेऊन येते. आमच्यावरती केसेस कशा झाल्या खोट्या, आम्ही का सांगतो की आमच्यावर खोट्या केसेस कशा झाल्या आणि हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनीच करायला लावल्या, आमच्याकडे पुरावे आहेत ना त्याचे, त्याच्यामुळे आम्ही सांगतो. पण त्यांनी म्हणजे आपल्याकडे काय नाही, आपल्याकडे पुरावे नाहीत, काय बोलण्यासारखं काही नाही की एखादा कुठला तरी उभा करायचा कार्यकर्ता उभा करायचा आणि त्यांनी एखाद्या महिलेचं चारित्र्यहनन करायचं, हेच चालू आहे. आपल्या पीडित महिलेविषयी पण तेच चालू आहे. काही नाही सापडलं की तेच. पण आम्ही आरोप का करतोय ह्याचा विचार केला का? आरोप का करतोय तर आमच्या बरोबर तेच घडले. माझ्या मुलींनी औषध घेतल्यानंतर 2022ला 6/11/2022ला मुलींनी औषध घेतलं. मग औषध घेतल्यानंतर त्यांनी जर प्रशासनाने दखल घेतली असती तर आज पीडित महिलेला वेळ आली असती का? ही वेळ आली असती का? नसती ना आली. त्याच्यामुळं आम्ही आवाज उठवला. बरं, त्यांच्या आरोपपत्रात त्यांनी लिहिलेलं आहे खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे 2 PA, त्यांची नावं आहेत राजेश शिंदे, रोहित नागटिळे. आम्ही रोज भोगतोय ते 15 दिवसाला आम्ही त्यांना फेस करतोय. 15 तुम्ही मुंबई हायकोर्टाचे, सातारा सेशन कोर्टाची, परत फलटणच्या कोर्टाची, आणखीन पोलीस स्टेशन जेवढ्या FRI आमच्यावरती दाखल झाल्या तेवढ्या पूर्ण FRIचे CCTV फुटेज काढा. हे 2 व्यक्ती तिथं असणार म्हणजे असणारच. अनेक व्यक्ती त्यांचे असायचे. म्हणजे ह्यांनी हे घडवून आणलंय सगळं, हे प्री प्लॅनिंग करून त्यांनी केलेलं आहे. म्हणून आम्ही आरोप घेतोय. आम्ही असं म्हणजे उठलोय आणि आरोप केलेत असं तर नाही ना. आमच्याकडे पुरावे आहेत, फुटेज आहेत माझ्याकडे सगळे, त्यांचे व्हिडिओ आहेत पोलीस स्टेशनचे. मला एक सांगा, खरं तर मला ते म्हणजे हसावं की रडावं असा म्हणजे काही विषय असे आहेत ते काही लोकांनी तुमच्यावर आरोप केला की तुम्ही मुंबईत चोऱ्या करत होता. तर मी स्वतः पत्रकार, मुंबईमध्ये मेन स्ट्रीम मीडियामध्ये मी सन 2000 सालापासून आहे, मला 25 वर्ष झाली. मी तुमची कुठं बातमी वाचली नाही किंवा पोलीस खात्यातनं तुमची एखादी तुमच्या चोरीचे कुठली प्रेस नोट आमच्याकडे आलेली नाही मुंबईत. इथल्या पोलिसांवर माझा विश्वास नाही. इथले पोलीस म्हणजे त्या भाजपचे सगळे घरगडीच आहेत, पण मुंबईचे पोलीस तरी चांगले आहेत. तर त्यांनी तुमच्यावर कुठला गुन्हा दाखल केलाय चोरीचा वगैरे मला तर माहित नाही, केला असेल तर मला माहित नाही. एक तर तुमच्यावर चोरीचा आरोप होतोय, दुसरं की तुमच्यावर म्हणजे व्यक्तिगत तुमच्यावर सुद्धा मोक्याचा गुन्हा दाखल केलाय. तर मोक्याची तुमची कुठली टोळी आहे, किती त्या टोळीमध्ये सदस्य आहेत, कोण कोण गुंड आहेत, ते गुंड महिला आहेत का सदस्य आहेत, तुम्ही कुठं कुठं घरफोड्या केल्यात, कुठं कुठं काय गांजाचा व्यवसाय केलाय, कुठं लोकांच्या महिलांची खरेदी विक्री केली का? तर हे असले मोक्यासाठी हे असतात, जमिनी बळकवणी असतील. तर तुमच्या नावाने तुम्ही असले मोक्यातले भयानक काय प्रकार केलेले आहेत ते जरा जनतेला सांगा की म्हणजे पोलिसांनी का तुमच्यावर मोका लावलाय आणि मुंबईत तुम्ही काय चोऱ्या केल्यात? सर, एक तर माझा पास्ट आहे तो, ते 15-16 वर्ष झालं त्या कुटुंबाचा माझा काही संबंध नाही. त्यांना आता काही सापडलं नाही म्हणून त्यांनी ते आरोप केले आणि ते लोक सुरुवातीला तसेच म्हणजे तसेच आळ करत संशय घ्यायचे, म्हणजे आरोप करायचे. आणि कंटाळा आला होता म्हणून मी माझ्या भावाने मला आई वडिलांनी जमीन 1 एकर विकून जमीन विकून लग्न लावून दिलेलं ना. की मी सामान्य घरातून एक शेतकऱ्याची मुलगी आहे, खूप गरीब घराण्यातून आलेली आहे आणि असं काही चोऱ्या माऱ्या केल्या असत्या तर मग आज खूप मोठं म्हणजे इथं पण तेच केलं असतं ना.
बरोबर ना. जनतेचा संसार करत बसलो नसतो. आज तालुक्याची सेवा केली, 16 वर्ष सेवा केली तालुक्याची. आज मी पंचायत समिती सदस्य आहे आणि त्यावेळेस रणजितदादा त्या दादांना त्यांनी सगळा ह्या प्रकार सगळं माहिती आहे त्यांना. हे त्यावेळेसची नोटरी आहे बघा, हे नोटरी त्यांना ते हे करून लिहून घेतलेले आहे भावानी माझ्या. हे त्यावेळेस ह्या नोटरीत ते सगळं आहे. म्हणजे हे खोटे नाटे आरोप करायचे, एखाद्या महिलेला चारित्र्य हनन करायचं, हे त्यांचं हेच आहे. म्हणजे त्यांना कुठं काही सापडलं नाही की त्यांना आरोप करणं. त्यांनी फक्त एक पुरावा घेऊन येऊ द्यात. त्यांनी त्या दिवशी परत दुसरी गोष्ट की त्यांनी मोक्का लावला. मोक्का कसा लावला, कशा बेसवरती लावला. आज दिगंबर आगवणे त्यांच्या 2 वेळा विधानसभा, 2014ला विधानसभा लढली, 2019ला विधानसभा लढली. मी पंचायत समिती सदस्य आणि त्यावेळेस त्यांना दिगंबर आगवणे चाललेत. बीजेपीचे तिकीट द्यायला त्यांना दिगंबर आगवणे चालले. आणि आता कुठं दिगंबर आगवणे त्यांच्या विरोधात गेले की लगेच त्यांना 2 महिन्यात सराईत गुंड, पर सराईत गुंड टोळीच तयार झाली 2 महिन्यात. ते पण मी सांगते, थोडंसं डिस्टर्ब करतो. हे तुमचं सांगत असताना मला आठवतंय, कालच मला माझ्या एका चार्जशीटमध्ये त्या समीर शेख पोलीस अधीक्षकचं पत्र माझ्या बाबतीतलं, त्याच्यात मला टोळी प्रमुख लिहिलंय. टोळी प्रमुख आणि ते 111 कलम आता BNS मध्ये आहे, जसं मोक्काच आहे. अहो मी ह्या लिखाण वाचन क्षेत्रातला माणूस, पत्रकारितेतला माणूस. मी साधे कुणाला थप्पड मारलेला कुणा माझ्यावर गुन्हा नाही यापूर्वीचा. काही प्रोफेशनल आमच्या ऑफिसमधले पत्रकारितेतले असतील, ऑफिस कार्यालयातले, तो भाग निराळा. परंतु कुणालाही जरी विचारलं, अगदी भाजपच्या लोकांना विचारलं, मंत्रालयातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारलं, पोलीस खात्याला विचारलं, तरी कोणी म्हणणार नाही. बाबा सगळे म्हणतील हा लिखाण वाचन क्षेत्रातला माणूस. त्या समीर शेखने, SP ने मला टोळी प्रमुख बनवलंय. तर म्हणजे काय लायकीचे पोलीस आहेत सातारचे, याच्यावरून बघू शकता तुम्ही. तर त्याच्यामुळे तुमच्यासारख्या महिलेवर सुद्धा ते तुम्हाला गुंड म्हणून काही अगदी गँगस्टर दाऊदच्या टोळीतले म्हणू शकतात. तर आता बोला पुढे. त्यांनी काय केलं सर, आमच्यावरती मोक्का लावला. संघटित टोळी म्हणजे मोक्यात मुलांना, कार्यकर्त्यांना त्याच्यात अनोळखीमध्ये उचललं दुसऱ्या खंडणीच्या केसमध्ये. आणि मोक्का कसा लागला ते सांगते मी. 13/4/2022ला त्या मुलाने तक्रार दाखल केलेली. आणि नंतर तेच त्यांनी परत रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विरोधात तक्रार केली. मग त्यावेळेस काय आपलं आर्थिक व्यवहारातून वाद झाले होते. त्यांनी आर्थिक व्यवहाराला त्यांनी गुन्ह्याचं स्वरूप दिलं. पण नंतर त्यांनी काय केलं, 13/12/2022ला संध्याकाळी 8:30 वाजता गुन्हा दाखल केला. FRI दाखल झाली. पहिला नाही, मोक्यासाठी. मोक्यासाठी. आणि मग त्याच दिवशी 5 जणांचे जबाब झाले. 8:30ला गुन्हा दाखल होतो आणि त्याच रात्री 5 जणांचे लगेच बघा पोलीस स्टेशनचा प्रशासनाचा कसा भोंगळा, म्हणजे कारभार कसा चालतो प्रशासन. रात्रभर म्हणजे 5 जणांचे जबाब झाले. आणि त्याच दिवशी SP ला पत्र जातं की बाहेरगावी तपास कामे परवानगी मिळावी म्हणून. परत ते झाल्यानंतर माझ्या ह्याच्यात आता बरं झालं तुम्ही सांगितलं. माझ्या ह्याच्यामध्ये काहीतरी 24/4ला अहवाल गेलाय आणि 19/3ला पत्र काढले. म्हणजे अहवाल नंतर गेला आणि त्याच्या अगोदरच पत्र काढले. तसं झालंय आमच्या बाबतीत पण. जाऊन तपास म्हणजे परवानगी, बाहेरगावी तपास कामे परवानगी मिळण्याबाबत 16 तारखेला मोक्याचा प्रस्ताव तयार होतो. 20 तारखेला तो धन्यकुमार गोडसे PSI आरगडे यांना पत्र देतात आणि PSI आरगडे त्याच दिवशी 26 तारखेला पहाटे पंचनाम्यासाठी तपास चालू करतात. म्हणजे पहाटे 26 तारखेला पहाटे पंचनामा चालू करतात. आणि त्यामध्ये सरकारी पंच, म्हणजे पहाटे सरकारी पंच उपस्थित केले. म्हणजे सरकारी पंच पहाटे कुठून आले, झोपेतनं उठून आणले असतील. 29 तारखेला आयजींचं पत्र येतं की त्याच्यात क्युऱ्या काढतात. ते सरकारी वकिलाचा अभिप्राय मागवतात. परत प्रतिबंध कारवाई काय केली ती मागवतात. धन्यकुमार गोडसेंनी परत दुसरं म्हणजे आपण प्रॉपर्टी घेतो ना, त्याच्याविषयी त्याचा अहवाल मागवतात. आणि नंतर मग धन्यकुमार गोडसेंनी सरकारी वकिलाला
पत्र द्या, म्हणजे आयजीला पत्र द्यायचं ना, हे अभिप्राय आम्ही हे करतोय म्हणून सरकारी वकिलाचा अभिप्रायाला उत्तर द्यायचं. तर ते काही झालेलं नाही आमच्या बाबतीत आणि डायरेक्ट मोक्याचा प्रस्ताव येऊन मोक्का लागू होतो. बरं, मोक्का अगोदर लावला आणि ईडीचा नंतर लावला का? ईडी नंतर लावली. आयजीचा अभिप्राय मिळायच्या अगोदरच आमच्यावरती मोक्का दाखल होतो आणि नंतर ईडी मोक्यात बेल होतोय असं सगळ्यात बेल झालेले आणि मोक्यात बेल होतोय असं झालं की ईडीचा बेल, ईडी मध्ये अरेस्ट केली, ईडी लागू केली. त्याच्यात रणजितसिंह निंबाळकरांनी स्वतः लेटर दिलं ईडी बँकांना की असं अशी ईडीने तक्रार, जी की ईडीची एवढी गोपनीय माहिती असते की ते कोणालाच माहिती, चार्जशीट आल्याशिवाय कोणालाच माहिती होत नाही. आणि त्यांनी ईडीची माहिती त्यांनी बँकांना पत्र दिलं. परत मग सगळे म्हणजे हे सगळं त्यांनी केलेले पुरावे आहेत आपल्याकडे आणि ते काय म्हणतात की माझा ह्याच्याशी काय संबंध, हे कोणतरी फलटण तालुक्यातून, हे राजकारण, आम्हाला राजकारण करायचंच नाही ह्याच्यात. आज कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, अस्तव्यस्त. 3 वर्ष झालं आम्ही बाहेर आहे, घरात म्हणजे सासू एकीकड, मुलं एकीकड, मी एकीकड, सासऱ्यांचे हे सर्व ह्याच्यात सासऱ्यांचा बळी गेला. तुम्ही मला पाठीमागे एकदा सांगितलं होतं की तुमचं राहतं घर सुद्धा ह्यांनी ठेवलं नाही. राहतं घर घर आहे ते सासऱ्याच्या नावावर होतं, तर त्यांचा काय ह्याच्याशी कुठल्याही बँकेला तारण नसताना ते राहतं घर सुद्धा त्यांनी जप्त केलेलं आहे. आणि 4.5 गुंठेच जागा ताब्या, म्हणजे 4.5 गुंठच बँकेला मॉर्गेज आहे आणि त्यांनी 13 गुंठ्याचा ताबा घेतला. आणि रानातलं घर तर वडिलोपार्जित आहे, ते सासऱ्यांच्याच नावे आहे, त्याचाही ताबा त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे प्रशासनाच्या एवढा दबाव आणून एवढं सगळं करून हे फलटणमध्ये खरंच 3 वर्ष एवढं दहशतीच्या खाली वातावरण आहे. आता कुठं म्हणजे आम्ही भरपूर प्रयत्न केले, आम्हाला माहितीच नव्हतं की रणजितदादांनी म्हणजे कसं आमच्या विषयी वरती मंत्र्यांचे, म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांचं ब्रेन वॉश, आम्ही म्हणायचो की त्यांनी ब्रेन वॉश केले, आम्हाला तिथपर्यंत पोहोचता येईना. पण आम्हाला फक्त माहिती होतं की त्यांनी ब्रेन वॉश केले. आणि पण त्यांनी त्या दिवशी जी गजानन चौकात ते एक पात्री नाटक वजा सभा केली ना, बोगस पत्रकार परिषद, त्यांच्या बापाने पत्र परिषद घेतली. मला खरं तर त्याच्यावर बोलायचं होतं पण राहून गेलं. पत्रकार परिषद म्हणजे पत्रकारांसाठी घेतलेली पत्रकार परिषद असते, त्या जाहीर ही सभा होती आणि तिथं पत्रकार त्यांचेच काय बगल बच्चा आणल्यासारखं होता. माझ्यासारखा पत्रकार तिथं पाहिजे होता. माझ्या प्रश्नाला ते सामोरे जाऊ शकत नाहीत. म्हणजे माझं ट्रॅक रेकॉर्ड आहे की घाम फुटतो माझ्या प्रश्नावर. तर तिथं जर समजा एखाद्या पत्रकाराला जर प्रश्न विचारला, त्याने आडवा तिडवा प्रश्न विचारला, म्हणजे पत्रकाराचा धर्म आहे की प्रश्न विचारणं, जर तो आडवा तिडवा प्रश्न, जर खोचक प्रश्न जर विचारला, तर तिथनं पत्रकार एखादा जिवंत बी गेला नसता एवढ्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या सभेतनं. तर हे काय असले काय पत्रकार परिषद, त्याला काय पत्रकार परिषद म्हणत नाहीत. माझं त्या माजी खासदारांना खरं तर आव्हान आहे की त्यांच्यात हिंमत असेल तर मुंबईमध्ये तुम्ही पत्रकार परिषद घेऊन दाखवा. त्यांना माझे प्रश्न काय होते की त्यांनी ईडीला माहिती पुरवली, बरोबर, लेटर दिला असं, त्याच्यावर ते बोलले का? त्यांनी काय आणलं? ते 2 अर्ज, ते 2 अर्ज म्हणजे हे माहिती अधिकाराखाली माहिती मागवली आपण, ही सगळी माहिती आहे बघा हे. आणि ह्याच्यात काय केलेलं आहे की माझ्या विरोधात अर्जदार दिगंबर रोहिदास आगवणे यांनी माहिती अधिकाराखाली अधिनियम 2005 अन्वये मागितलेली माहितीनुसार इकडील कार्यालयाच्या अभिलेखावर पडताळणी केल्याबाबत आजची माहिती खालील प्रमाणे दिली आहे. म्हणजे त्यांनी काय केले की माझ्या विरोधात, माझ्या मुलांच्या विरोधात, पत्नीच्या विरोधात जे काही अर्ज आलेत पोलीस स्टेशनला, ग्रामीण पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशनला, ते मला मिळावेत आणि मी ज्यांच्या विरोधात केले ते मला मिळावेत. तर हे सर्व अर्ज आहेत, तारखा आहे, तिथं सगळं आहे बघा, हो का, हे सगळं आहे. पण ते 2च अर्ज नाहीत. की गाडी भाडं 4,000 का काय, ते गाडी भाडं आणि 5,500 रुपये पेट्रोल चोरीचं, ते आम्हाला त्यांच्याकडून कळालं की त्यांनी मुख्यमंत्र्याची, राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि गृहमंत्र्यांची सिंपती मिळवण्यासाठी ते अर्ज केलेत.
आणि त्याच्या ह्याच्यावरती बीजेपीची सिंपती मिळावी, बघा माझ्या बाबतीत असं केलंय, 500 रुपये पेट्रोल चोरीची केस केली, केवळ आणि केवळ ती सिंपती मिळवण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यात ते काय म्हणतात की श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ह्याच्या मागे मास्टर माइंड आहे. पण मी 2024ला मी त्यांना फोन केलेला मिटवण्यासाठी, दादा थांबू, आम्ही आहे असं त्यांना बाहेर काढल्यावरती आम्ही तुमच्या बरोबरच तुमचा प्रचार करतो आता लोकसभेला. तर ते मला म्हणले की बसू आपण, पण 10 मेला बसू, इलेक्शन 7 मेला आणि 10 मेला बसू. मग मी त्यांच्या विरोधात व्हिडिओ बनवले, व्हिडिओ बनवून आमचे व्हिडिओ बनवून आम्ही युट्यूबला टाकले. तर युट्यूब वरून ते 10 मिनिटात डिलीट केले, नाही डिलीट केले, डिलीट केले. मग आम्ही आमचा युट्यूब चॅनल खोलला. अच्छा, दुसऱ्यांचे म्हणजे दुसऱ्या पत्रकारांनी जे टाकले, दुसऱ्या पत्रकारांनी नाही, आम्हीच टाकलेले. ते डिलीट कसे झाले? त्यांनी केले सायबर कॅफेतून डिलीट. त्यांचं काय, त्यांचं सत्ता आहे, डिलीट नाही करू शकत. डिलीट केले त्यांनी. तुमचे पासवर्ड वगैरे होते का त्यांच्याकडे? नाही, युट्यूब वरून डिलीट केले आम्ही. युट्यूबचा चॅनल खोलला. कोणी खासदार आमदार आमचा युट्यूब चॅनल आहे आणि युट्यूबच्या चॅनल वरून त्यांनी 10 मिनिटात व्हिडिओ डिलीट केले. बरं डिलीट केले तर समजा कुठून नाही पासवर्ड हाती लागले असतील असं काहीतरी झालं असेल. त्यांनी तक्रार कसे केले मला माहिती नाही, कारण त्यांची सत्ता आहे त्याच्यामुळं. आणि नंतर मग मी म्हणत नाही की त्यांनी एक फोटो साहेबांचा, जे की ते श्रीमंत रामराजेंना कधीही भेटले नाहीत, त्यांनी ते AI वरून फोटो बनवला. आणि माझे फोटो मी धैर्यशील भैयाला भेटायला गेलेली ते निवडून आल्यानंतर, कारण मी तुतारीच काम केलेलं. आणि जानकर साहेबांना पण भेटायला गेलेली. आणि ते माझं माहेर बावडा आहे, गावा शेजारचे आहेत, त्यांना भेटायला कधी गेलेली मी इलेक्शन झाल्यानंतर. आता फोटो दाखवून त्याचं काय? आणि राजकीय लोक एकमेकांना भेटू शकतात असं माझ्या केसमध्ये कोर्टाने म्हटलंय. म्हणजे एकतर म्हणजे तुम्ही म्हणता भेटलेलेच नाहीत, आणि जरी भेटले तर त्याचं पाप काय? आजपर्यंत ह्या म्हणजे त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचंच माझ्या मिस्टरांनी काम केलं. जोपर्यंत जेलमध्ये जायच्या अगोदर ह्याच्यात श्रीमंत रामराजे कशी मदत करत्या, त्यांच्या विरोधात त्यांनी आजपर्यंत काम केलंय. तुम्ही व्हिडिओ काढा युट्यूबचे, काही करा, काही बघा तुम्ही व्हिडिओ, म्हणजे पाठीमागं जाऊन बघा जरा, तर त्यांनी विरोधातच काम केलेले. आता ते म्हणतात की मास्टर माइंड. काय संबंध? एखाद्याच्या आपलं सगळं हे केलेलं पाप एखाद्याच्या माथी मारायचं आणि त्यांना हे करायचं. पण काही मला जेव्हा त्यांनी कॉल केला होता, मी त्यांना कॉल केला होता की दादा हे थांबवा, हे करा, मुली खूप आजारी आहे. सासरे माझे त्यावेळेस खूप आजारी होते की त्यांना दवाखान्यात न्यायला गाडी कोण देत नव्हतं, एवढं दहशतीचं वातावरण होतं. खरंच खूप परिस्थिती भयानक होती. आणि त्याच्यामुळं त्यांना फोन केलेला, तर माझ्यावरती गुन्हा दाखल झाला संध्याकाळी. मी त्यांना फोन केलाय की हे थांबवा, आपण थांबवू म्हटले, तुम्ही जाऊन भेटा, आणि आपण हे काय, मला माझ्या घरचं जळतंय, तुम्हाला काय कोण देते. पण आम्ही 2च केसेस केलेत त्यांच्यावर, एक 26 कोटीचा आणि एक 1 कोटी त्यांच्या पतसंस्थेवरती, आणि जे की त्यांनी खोटं बिल मारले त्याच्यावरती. 30 केसेस अशा केलेच नाहीत, त्यांनी दाखवावेत 30 केले. आणि ते 2 केसेस 2 अर्ज आहेत, तर ते तर त्यांनी स्वतःच तयार करून पोलीस स्टेशनला. पण त्या अर्जावरती काय माहितीये का, आम्ही प्रत्येक अर्ज केलाय ना, प्रत्येक अर्ज केला त्याच्यावरती पोलीस स्टेशनला अर्ज दिलेत सगळे. हे बघा, ही सही अशी आहे, कुठं स्थळ वगैरे कुठंच लिहिलेलं नाही. लिहिलंय दिगंबर आगवणे नाव वगैरे, हे त्यांची सही आहे. ही बघा तुम्ही, ही सही कशी आहे, आणि त्या सह्या कशा आहेत बघा, डुप्लिकेट. आणि त्या सह्या सगळ्या उजव्या बाजूला आहेत, दिगंबर आगवणेंच्या नावाने, आणि आमच्या सह्या सगळ्या डाव्या बाजूला आहेत. हो, खोटे त्यांनी बनवून घेतलेत. अच्छा, म्हणजे बनावट कागदपत्र. आणि त्याच्याच जोरावरती त्यांनी बॉडीगार्ड आता जे त्यांनी घेतलेत ना, प्रशासनाची जनतेची दिशाभूल करून, राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची दिशाभूल करून जे सिक्युरिटी घेतली ना, ती त्यांनी कोर्टात माझ्या मिस्टरांनी त्यांना मारण्याचा प्लॅन केला. मी बाहेर शूटर बघितले आणि अशी तक्रार दाखल केली इलेक्शनच्या काळात आमचा फॉर्म बाद होण्यासाठी. आणि त्या सगळ्याची ही सिंपती मिळवली आणि त्याच्या जोरावर त्यांनी हे केले. हे जनतेला माहिती असावं की खोटं कोण करतंय, आणि त्या खोट्याच्या खाली बनाव किती चाललाय की मी धुतल्या तांदळासारखा आहे, काय ते अभिषेकन, काय ते, म्हणजे तुम्ही कुठली म्हणजे हेच केलं, चूक केलीच नाही कुठली. अभिषेक घालणाऱ्या महिलांविषयी क्यू येते की बाबा हे
फलटण मधले इतके भयानक एका मागोमाग एक धक्कादायक प्रकरण येत आहेत समोर, आणि तुम्ही असले केविलवाणे प्रयोग करतात. हे ज्या लोकांना मेंदू नाही त्यांच्यासाठी ठीक आहे, त्यांना ते पटेल, परंतु महाराष्ट्र हा आपला पुरोगामी विचारधारेचा महाराष्ट्र आहे. शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेचा माणूस आहे, महाराष्ट्र आहे. त्यांना काय वाटेल हे असले आपण ढोंग करतो, दुधाचा अभिषेक आणि काय. महिलांनी विचार केला पाहिजे. आपला महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा आहे, आपला महाराष्ट्र अहिल्यादेवी होळकरांचा आहे, आपला महाराष्ट्र जिजाऊंचा आहे. आणि तुम्ही काय करताय? त्यांनी काय केलं त्या दिवशी की म्हटले मुली माझं तिकीट मला तिकीट न मिळावं म्हणून त्यांनी मुलींना ट्रेनिंग दिलं 2 दिवस. औषध ते हे करायचं, औषध पिल्यानंतर हॉस्पिटलला होती ना मुलगी, आणि ट्रेनिंग दिल्यानंतर 2 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं आणि रामराजेंच्याच हॉस्पिटलला ऍडमिट केलं. पण त्या मुली सुविधा हॉस्पिटलला होत्या. असं कोण आरोप केला? रणजितसिंह निंबाळकरांनी आरोप केले आणि म्हणले 24ला माझं तिकीट देऊन मला पक्षाने काही मुख्यमंत्र्यांनी तिकीट देऊन म्हणून माझं तिकीट कट व्हावं म्हणून त्यांनी प्लॅनिंग केलं हे. पण मुली औषध पिलेल्या 6/11/2022ला, आणि हे सुविधाचे डॉक्युमेंट आहेत सगळे त्यांचे, हे सुविधाचे डॉक्युमेंट आहेत. आणि आता जरी तुम्ही काढायला गेला ना, ऍडमिट किती दिवस होत्या? मोठी मुलगी 15 दिवस होती आणि बारकी मुलगी 8 दिवस होती. ते म्हणतात की बाबा आत्महत्येचं ट्रेनिंग दिलं औषध प्यायचं, असं कुणी बनावट केल्यानंतर नाही ना, एवढ्या 15 दिवस ऍडमिट राहत नाही ना कुणी. हा तेच सांगण्याचा मुद्दा म्हणजे ते एवढे सिरियस होत्या म्हणून 15 दिवस ऍडमिट होते. बघायला आले का? बघायला माणुसकी म्हणून कोण नाही. फलटण तालुक्यातल्या लोकांनी, गावातल्या लोकांनी वर्गणी करून, मी तिथं जाऊ शकत नव्हती, कोण हे म्हणजे मदतीला कोण उभं राहत नव्हतं, तर लोकांनी वर्गणी केली. आणि सुरुवातीला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांनाच दया आली आणि त्यांनी मुलींची तिथं फी भरली आणि त्यांचे जीव वाचवले. हो, विरोधक. हो, आणि त्यांनी फी भरली आणि मुलींचा जीव वाचवला. आता ही बघा, ही अवस्था अशी तिची, हे दाखवा त्यांना, ही अवस्था आहे तिची. हिचा डोळा खूप सिरियस होती ती. आणि ते म्हणतात की नाटक केलं, तिनं नाटक केलं. हे नाटक करण्यासारखं आहे का हो? हे किती म्हणजे व्हिडिओ तुम्ही पाहिले असते, हा व्हिडिओ आहे असा. नाटक केलं म्हणतात. आणि ते म्हणजे आपलं पाप कोणाच्या तरी माथ्यावर मारायचं. आपण जे करतोय ते म्हणजे दिशाभूल किती करायची असते जनतेची. आता मला सांगा, आपण शेवटचे 2-3 प्रश्न घेऊया. दिगंबर आगवणेंना एका केसमध्ये जामीन मिळालेला आहे, तर तो जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिलेला आहे, मला वाटतं ईडीच्या प्रकरणामध्ये. तर त्यामध्ये न्यायालयाने काय म्हटलेलं आहे, काय निरीक्षण नोंदवलेत जामीन देताना, ते महत्वाचे निरीक्षण. ईडीच्या ऑर्डरमध्ये सगळे आर्थिक व्यवहार आहेत, कोर्टाने घेतलेलं आहे, हे आर्थिक व्यवहार आहेत. आणि ह्याला गुन्ह्याचं स्वरूप म्हणजे ह्याला राजकीय वळण दिलं त्यांनी, सगळ्या आर्थिक व्यवहारांना राजकीय वळण दिलं. आणि त्याच्यात त्यांनी ईडीच्या कोर्टाने अशी ऑर्डर केलेली आहे की रणजितसिंह नाईक निंबाळकर, कारण SBIचं लोन 2.5 कोटीचं आहे आणि दुसऱ्या दिवशीच त्यांच्या अकाउंटला गेलेलं आहे. आज त्यांच्या मिस्टरांच्या अकाउंटला आलं आणि दुसऱ्या दिवशीच रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या अकाउंटला गेले. ते स्पष्ट स्टेटमेंट आहेत आपल्याकडे. आणि त्याच्यात त्यांनी ईडीच्या कोर्टाने सविस्तर सगळे पेपर आपले वाचून, मुंबई उच्च न्यायालय त्यांनी कोर्टाने ऑर्डर मध्ये घेतलेला आहे की रणजितसिंह नाईक निंबाळकर ह्याच्यात दोषी का नाही, त्यांची चौकशी का नाही झाली, त्यांना अरेस्ट का नाही, हे स्पष्ट कोर्टाने म्हटलेलं आहे. ते त्याच्यावरती बोलत नाहीत. काय चौकातल्या सभेत काय बोलले का ह्याच्यावर? अजिबात नाही, काय नाही. की माझ्यावरती विनयभंगाची केस केली, ते राहील विनयभंगाची केस. पण माझा अर्ज असा आहे आणि म्हणतात त्यांनी 1 पेज वेगळ्या 26 कोटीचा गुन्हा दाखल झालेला ना संचालक बॉडीवर, संचालक बॉडीचं ते 1 पेज घेतलं आणि मी दुसऱ्यांवरती 156(3) खाली सही केलेली ते घेतलं. पण मी ईडीच्या त्यांना विनयभंगाची ती म्हणतात ना केस केली. पण माझा तक्रारी अर्ज मी वाचून दाखवते तुम्हाला की माझा अर्ज काय आहे. मी जे अर्जदार जयश्री दिगंबर आगवणे आणि विषय रणजितसिंह नाईक निंबाळकर व स्वराज इंडिया ॲग्रो
लिमिटेड उपळवे संचालक मंडळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत महोदय मी हे अर्जच केलेला आहे. मी वरील अर्जदार विनंतीपूर्वक अर्ज करते की मी व माझे पती आम्ही 2016 साली आयुर ट्रेडर्स ही पार्टनरशिप फर्म उघडली होती. यामध्ये दोघे समसमान म्हणजे 50-50% भागीदार होतो. आम्ही आयुर ट्रेडर्स मधून 20/11/2017 रोजी स्वराज इंडिया ॲग्रो लिमिटेड उपळवे यांच्या खात्यावर परफॉर्मन्स इनवॉइसच्या अगेन्स्ट बगॅज खरेदीसाठी 65 लाख रुपये पाठवले होते. त्याचे बगॅज आम्हाला अद्याप मिळालेले नाही. त्यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमचे संबंध चांगले होते. या संबंधाचा फायदा घेऊन त्यांनी आमची फसवणूक केली व आम्हाला बगॅज दिले नाही. तसेच ते पैसेही परत केलेले नाहीत. मी दलित समाजाचे असल्याने मला वेळोवेळी अपमानास्पद वागणूक देऊन तुम्ही खालच्या जातीचे लोक माझे काय वाकडे करणार अशी धमकी दिली जाते. असा माझा अर्ज आहे. त्यांनी त्याला वेगळं वळण दिलं आणि माझ्यावरती विनयभंगाची केस. परत मी 29 तारखेला 16 तारखेला मोक्याचा बेल ऍप्लिकेशन चालू आहे आमचं सेशन कोर्टात. मी आता त्याच विषयाकडे येणार होतो, त्याच प्रश्नात आहे की म्हणजे तुम्हाला ईडीचं जे प्रकरण होतं त्यातनं बेल मिळालेलं आहे दिगंबर आगवणेंना. आणि आता जो म्हणजे अजूनही ते जेलमध्ये आहेत, तर ते कशामुळे जेलमध्ये अजून आहेत आणि ते कधी बाहेर येऊ शकतील हे जरा सांगा. मोक्याचा बेल त्यांचा इलेक्शनच्या पिरियडला वरती रिजेक्ट झाला. मोक्का आपल्याला लागू होत ना मुंबई हायकोर्टात. मग मोक्का आपल्याला लागू होत नाही. मोक्का कसा खोटा आहे. परत त्याच्यासाठी आपण वरती सुप्रीम कोर्टला बेल काय दाखल केलं नाही. 1 वर्ष झालं आणि जास्त वेळ गेल्यामुळे आपण सेशन कोर्टातच आपण दाखल केलेलं आहे मोक्याचा बेल. तर त्या बेलसाठी तो एक बेल राहिलेला आहे. बाकी सर्व केसेस मध्ये बेल झालेला आहे. एकच राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे ते चालू आहे. त्याचं बेल ऍप्लिकेशन चालू आहे. आर्ग्युमेंट चालू आहे. सरकारी वकिलांचं आता आर्ग्युमेंट झालंय. आपला रिप्लाय सेला आहे. आपलं रिप्लाय सेला आहे त्यांच्या. या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला स्वतःहून काय सांगायचं आहे? काय मुद्दे राहिले असतील तर? मुद्दे म्हणजे त्यांना माझं एकच हात जोडून विनंती आहे की ते त्या दिवशी भरसभेत म्हटले की जे पेरलं तेच उगवणार. बरोबर आहे, त्यांनीच पेरले त्यामुळे ते उगवायला लागले. त्यांनी फक्त एकच विचार करायचा. स्वतःबद्दल बोलले की काय? स्वतःबद्दल नाही. आज कुटुंब एखाद्या लोकांच्या मध्ये बोलले असतील पण ते जास्त लागू त्यांच्यासाठी होते. जे पेरलं ते उगवणार. कारण एखाद्याचे जुनी म्हण आहे, असे घेता आले तर आशीर्वाद घ्यावा पण तळतळाट कोणाचा घेऊ नये. कुटुंब उद्ध्वस्त करणं एवढं सोपं नाही. आणि ते राजघराण्यातले आहेत. ते सांगतात मी आहेच राजघराण्यातला, आहेच मी 96 कोळी. मग तुम्ही किती आणि माझ्या भगिनी इथं जमलेल्या भगिनी ह्या सगळ्या मला साथ द्यायला. मी पण भगिनच होती की त्यांची, बरोबर ना. त्यांच्यासाठी प्रचार केलाय. त्यांच्या मिसेससाठी 2017ला प्रचार केला. त्यांच्यासाठी 2019ला प्रचार केला. मग तुम्ही त्या बहिणीचा संसार वाटोळा करायला निघाला. माझा काही दोष होता? मी त्यांच्या व्यवहारात कुठल्या होती का? मला काही माहिती नव्हतं त्यांचे व्यवहार. त्यांच्या दोघांचं जे काही व्यवहार होते, आर्थिक व्यवहार होते, ते घरापर्यंत कधी आलंच नाही. पण ह्यांनी त्या आर्थिक व्यवहारांना राजकीय वळण दिलं आणि गुन्ह्यात ते स्थलांतर केलं. आणि प्रत्येक ह्याला एकात बेल झाला की दुसरी केस, एकात बेल झाला की तिसरी केस, अशा करत करत 24 केस केल्या. म्हणजे दिगंबर आगवणेंना बाहेरच येऊन द्यायचं नाही. आणि पूर्ण ते 9 ऑगस्टला अरेस्ट व्हायच्या अगोदरच फेब्रुवारीमध्येच कारस्थान झालं होतं त्यांचं सगळं. आणि त्यांनी जे त्यांचे कार्यकर्ते सांगत होते, मला एक व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे की ते दाखवू शकते का मी? दाखवा ना, मला नंतर पाठवा, मी त्याच्यात ऍड करतो. ते काय आहे ते फक्त सांगा. त्यांचेच कार्यकर्ते सांगतात की वहिनी तुम्ही दादा जर केस काय ते तुमच्या विरोधात तुमच्या बाजूने बोललं की केसेस करतात, गुन्ह्यात अडकवतात. मी तुम्हाला पाठवते. म्हणजे हे प्रशासनाला दबाव कसा होता, प्रशासन कसं त्यांच्या दबावाखाली काम करते, हे सगळं ह्याच्यात तुम्हाला ते ऐकल्यावरती कळेल.
म्हणजे त्यांना माझं एकच सांगणं आहे, ते त्या दिवशी म्हणले ना, जे पेरलं तेच उगवणार, ते ती म्हण लोकांना नाही लागू होत, ते तुम्हालाच लागू होते दादा. कारण की तुम्ही संसार उद्ध्वस्त, लहान बाळांनी काय केलं, त्यांचं 3 वर्ष शालेय शिक्षण बंद आहे. कार्यकर्ते त्यांची मुलं लहान लहान 1-2 वर्षाची पप्पासाठी रडायची. खूप त्रास झालाय प्रत्येकाला, न सांगण्यासारखे आम्ही त्रास भोगलेत. पण आम्ही चला जाऊ द्या, आज थांबेल, उद्या थांबेल, 1 दिवस थांबेल, पण ते थांबायचं काही सत्र ना. आताही ते फक्त एकच करू शकतात की कुठला तरी खोटा गुन्हा दाखल करणार आणि त्याच्यात अरेस्ट करणार, दुसरं काय करणार आहे. पण माझं त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला लढायचंय तर येऊ द्या ना. वाघ पिंजऱ्यात टाकून लढणं हे चुकीचं आहे. वाघाला बाहेर काढून लढा ना तुम्ही त्यांची लढाई. मी बाई माणूस आहे, मी काय लढणार आहे? माझ्या बरोबर बाई माणसाबरोबर काय लढाई लढायची? मी किती दिवस पळणार आहे? 3 वर्ष झालं पळते तुमच्या बरोबर, तुम्हाला तोंड देते. कारण आता 29 तारखेला बेल मोक्याच्या बेलचं आर्ग्युमेंट चालू आहे आणि कोर्टात मी बसले आणि माझ्यावरती पोलीस स्टेशनला एनसी नोंद होते आता 29 ऑक्टोबरला की तो फिर्यादी कधीच येत नाही कोर्टात, त्याच दिवशी आला. का तर बेल आर्ग्युमेंट चालू आहे ना बेलचं, मग ते रिजेक्ट कसं होणार? मग ते काय कोर्टाला सांगायला काहीतरी. म्हणून त्यांनी मी फिर्यादीला दम दिला आणि सांगितलं की ईडीचा आमचा बेल झालेला आहे आणि तू जर ही केस माघारी नाही काढून घेतली तर तुला दिगंबर आगवणे बाहेरच येणार आहेत, मग तुला बघितलं जाईल. अच्छा, ही अशी एनसी होती दाखल माझ्यावरती. बरं. आणि वास्तवात काय तुम्ही त्या फिर्यादीला काय बोलला होता का? तसं काय गाठ भेटच नाही. मी कोर्टात बसले कोर्टाच्या समोर, कारण मॅटर चालू झाला आमचा 6 वाजता घेतला. आणि हे जे पोलीस आहेत, नालायक पोलीस, त्यांच्यावर अगदी म्हणजे आता महाराष्ट्रात सगळी थू चालू आहे, त्यांनी ती घेतली तक्रार. आपल्याला म्हणजे आपल्याला न्याय मागायला जायचं असेल, आपल्याला जर एखाद्यावरती तक्रार म्हणजे आमच्या करायची असेल तर आपल्याला 2-2 दिवस म्हणजे बसावं लागतं. थांबा, बसून घ्या, आणि त्यांच्या एनसी लगेच दाखल होत्यात, त्यांचे FRI लगेच एका 5 मिनिटात तयार होतात. म्हणजे आपल्याला न्याय बघायचा असेल तर आपल्याला तिथं जीवाबरोबर खेळावं लागतं, जीवाचा काहीतरी करून घ्यायची अशी वेळ येते. आणि ते आपल्याला जेव्हा ते लोक एवढे अन्याय करतात आपल्यावरती, खोटे FRI दाखल करतात, ते लगेच आपल्यावरती लागू. पण न्यायासाठी लढावं लागतंय ना, त्याच्यातून जावं लागतंय ना आपल्याला. न्यायालयीन लढा तर लढूच आपण, ते तर चालूच आहे, पण ह्या प्रोसेस मधून जावं लागतंय. बरोबर. तर थांबूया आपण अगदी पाहिलेलं आहे की रामाला सुद्धा वनवास चुकलेला नव्हता. रावण एवढा बलदंड होता, तर रावणाचंही म्हणजे त्यालाही शिक्षा रामाने दिलीच, परंतु रामालाही त्रास झाला होता. तर म्हणजे नियती असते, परमेश्वर असतो की नाही मी मानत नाही, परंतु नियती आहे. किंवा त्या माजी खासदारांच्याच भाषेत सांगायचं झालं तर जे आपण पेरतो तेच उगवतो. तर त्यांनी जे पेरलंय ते निश्चितपणे ते उगवलं जाईल आणि त्यांना नियती धडा शिकवेल आणि दिगंबर आगवणे लवकरच बाहेर येतील. म्हणजे ह्या लोकांनी कितीही कारस्थानं रचली, कुभांड रचलं, तरी ह्यांचा चेहरा अख्ख्या देशासमोर आलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतंय की दिगंबर आगवणे 3 वर्ष झालं, इतके दिवस ते आहेत जेलमध्ये आणि लवकरच बाहेर येतील आणि बाहेर आल्यानंतर ते लोकशाहीची लढाई, संविधानाची लढाई अधिक जोमाने लढतील अशी आपण आशा करूया आणि थांबूया. धन्यवाद.